आज आपण या व्हिडिओमध्ये वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. बुरशी लागू नये किंवा त्याला खराब होऊ नये याकरिता काही बारीक-सारीक टिप्स आहेत, त्या जर आपण फॉलो केल्या तर लोणचं अगदी आरामात वर्ष ते 2 वर्षापर्यंत चांगलं टिकलं जातं. त्याचबरोबर तुम्ही बघू शकाल छान मसालेदार, झणझणीत, रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. छान हे लोणचं बनवून तयार होतं. चला तर मग सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यांमध्ये लोणचं कसं बनवायचं ते पाहूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. खूप युजफुल आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. शेजारी बेल आयकॉन देखील क्लिक करा. लोणचं बनवण्यासाठी डायरेक्ट आपण कैऱ्या आणून त्याच्या घरगुती फोडी करून घेऊ शकता किंवा बाजारामध्ये तयार फोडी केलेल्या मिळतात, त्या देखील तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी बाजारामधून तयार 3 किलो फोडी घेऊन आलेली आहे. आता आपण त्याच्यातील बिया संपूर्ण काढून घेतलेल्या आहेत. जो चिकाचा भाग आहे तो देठाचा भागसुद्धा आपल्याला संपूर्ण काढून टाकायचा आहे. स्वच्छ कोरड्या नॅपकिनने आपल्याला संपूर्ण फोडी पुसून घ्यायच्या आहेत व फॅनच्या हवेखाली साधारण 1 तासभर त्या सुकवून घ्यायच्या आहेत. लोणच्याला बुरशी लागू नये किंवा ते खराब होऊ नये याकरता सर्वात महत्त्वाचं टिप्स म्हणजे बाजारातून किंवा आपण फोडी तयार करून घेतल्यानंतर ह्या फोडी आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. चिकाचा भाग काढून टाकायचा आहे व त्याच्या आतील जो कोळीचा किंवा बीचा भाग आहे तो देखील आपल्याला काढून टाकायचा आहे. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी मीठ व अर्धी वाटी हळद टाकून साधारण 2 तास या फोडी भिजवून घेतलेल्या होत्या. 2 तास त्या तशाच मीठ व हळदीमध्ये आपल्याला मुरवत ठेवायचे आहे. साधारण 2 तास झालेले आहेत. व्हिडिओ कॅप्चर झालेला नाही. 2 तास झालेले आहेत. फोडी चांगल्या मुरल्या गेलेल्या आहेत. लोणचं बनवण्यासाठी यामध्ये आपण अर्धी वाटी हळद व अर्धी वाटी मीठ टाकून घेतल्यामुळे लोणच्याच्या आतपर्यंत मीठ व हळद मुरली जाते व त्यामुळे लोणचं चवीला खूपच छान लागतं. ह्या फोडी 2 तास मुरल्यानंतर आपल्याला एका पॉलिथिन शीटवरती किंवा तुम्ही कुठल्याही कापडावरती हे लोणचं सुकवत ठेवायचं आहे. साधारण 2 तास ह्या फोडी आपल्याला सुकवून घ्यायच्या आहे. एकदम जास्त कोरड्या करून घ्यायच्या नाही, थोड्याशा ओलसर ठेवायच्या आहेत. या फोडींमध्ये आपण मीठ व हळद टाकून घेतल्यामुळे याला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे. पूर्णपणे ह्या फोडी ओलसर झालेल्या आहेत. हे आपल्याला हलक्याशा सुकवून घ्यायच्या आहेत. आता आपण त्या लगेचच या पद्धतीने पातेल्यामध्ये त्या मुरल्यानंतर खालीवर करून घ्यायच्या आहेत व पॉलिथिन शीटवर एका शेजारी एक फोडी ठेवून आपल्याला संपूर्ण फोडी फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायच्या आहेत. तुम्ही या फोडी हलक्याशा उन्हामध्ये देखील सुकवून घेऊ शकता. इथे या फोडी मी हवेमध्ये सुकवून घेणार आहे. फॅनच्या हवेखाली साधारण 2 तास फोडी सुकवून घेऊया. खूप जुन्या पारंपरिक पद्धतीने हे लोणचं आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे हे लोणचं वर्ष 2 वर्षापर्यंत चांगलं टिकलं जातं व चवीला देखील खूप छान होतं. चांगलं मसालेदार व रंग देखील खूप छान येतो. 2 तास फोडी सुकवून घेऊया. तोपर्यंत आपण साहित्य पाहूया. लोणचं बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा आपण इथे लवंगा घेतलेल्या आहेत. 1 मोठा चमचा बडीशोप, त्याचबरोबर पाऊण वाटी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा मेथीदाणे, इथे आपण हिंग घेतलेला आहे. 1 चमचा मिऱ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा हळद पावडर, मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्याचबरोबर तयार मार्केटमधून मिळणारा लोणचं मसाला घेतलेला आहे व मोठी पाऊण वाटी इथे आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही डायरेक्ट मोहरी मिक्सरला फिरवून थोडीशी जाडसर फिरवून घेऊ शकता. आता आपण घरगुती मसाला तयार करून घेणार आहोत. इथे तुम्ही लोणचं मसाला वापरू शकता किंवा घरगुती मसाला वापरू शकता. इथे मी दोन्ही मसाले वापरणार आहे. तयार लोणचं मसाला देखील वापरणार आहे व खडा मसाल्यांपासून हा मसाला तयार करून तो देखील वापरणार आहे. त्यामुळे लोणच्याची चव खूपच वाढते. आता आपण जे खडे मसाले व बडीशेप घेतलेले आहे हे संपूर्ण आपल्याला मीडियम फ्लेमवर साधारण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. एकदम खरपूस भाजून घ्यायचे नाहीत, हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. हलकेसे मसाले गरम झालेले आहेत. आता आपण लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊ. हे मसाले आणि आपण लोणचं मसाला टाकून घेतल्यामुळे ह्या दोन्ही मसाल्यांमुळे लोणच्याला खूप छान चव येते व मसालेदार लोणचं तयार होतं. लोणच्यासाठी इथे आपण पाऊण लिटर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मसाला संपूर्ण थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण थोडासा जाडसर ओबडधोबड फिरवून घेणार आहोत. लोणच्याच्या फोडी 2 तास चांगल्या सुकवल्या गेलेल्या आहेत. आता आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. मसाला आपण लगेचच तयार करून घेऊ. खडे मसाला पूर्णपणे थंड झाला की त्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल छान जाडसर ओबडधोबड हा मसाला आपण फिरवून घेतलेला आहे. लोणच्याच्या फोडी पूर्णपणे
त्यातील ओलावा निघून गेलेला आहे, तुम्ही बघू शकाल. अगदी दिसतानाच त्या ओलसर दिसत नाही. यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. एक मोठी वाटी लोणचं मसाला टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर पाऊण वाटी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. इथे पाऊण वाटीमध्ये आपण बॅडगी मिरची पावडर व साधं लाल तिखट हे दोन्ही मिरची पावडर टाकून घेतलेले आहे. पाऊण वाटी मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे. आधीच आपण हळद पावडर टाकून घेतलेली आहे, त्यामुळे साधारण मोठा 1 चमचा भरून आता आपण हळद पावडर टाकून घेतलेली आहे. हळद व मीठ आधी टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे मीठ देखील आता मी थोडं कमीच वापरलेलं आहे. साधारण अर्धी वाटी मीठ इथे मी वापरलेलं आहे. अगोदर तुम्ही मीठ थोडंसं कमी वापरलं असेल तर आता थोडंसं जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने पातेलं हलवून मसाले चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. अजिबात आपण हे लोणचं तयार करताना आपल्याला लोणच्याला हात लावायचा नाही. सर्व साहित्य या पद्धतीने आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत, चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. आता आपण तयार करून घेतलेला घरगुती खडे मसाल्यांचं वाटण देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ही पावडर टाकून पुन्हा या पद्धतीने पातेलं हलवून आपल्याला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. लोणचं खराब होऊ नये याकरता लोणचं तयार करताना अजिबात आपल्याला लोणच्याला हात लावायचा नाही, म्हणजे ते जास्त काळ टिकलं जातं. मीठ थोडंसं मला कमी वाटत होतं, पुन्हा मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. साधारण 1 वाटी भरून इथे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे व अगोदर आपण अर्धी वाटी मीठ टाकून घेतलेलं आहे. संपूर्ण मसाला चांगला एकत्र झालेला आहे. आता आपण तेल चांगलं गरम करून हलकंसं ते कोमट झालं पाहिजे. तेल हलकंसं कोमट आहे तो आपण खडा हिंग घेतलेला होता, तो चांगला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे व यामध्ये टाकून घेतलेला आहे. हलक्याशा कोमट तेलामध्ये हिंग चांगला मिसळून घ्यायचा आहे व आपण जे लोणचं तयार करून घेतलेलं आहे, ज्या फोडींमध्ये मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. लोणच्यामध्ये तेल टाकताना तेल आपल्याला एकदम जास्त कडक गरम देखील टाकायचं नाही किंवा एकदम थंड देखील टाकायचं नाही, तर तेल आपल्याला हलकंसं कोमट करून टाकायचं आहे. साधारण 2.5 किलो इथे मी लोणचं बनवलेलं आहे, त्याकरता पाऊण लिटर मी तेल घेतलेलं आहे. लोणच्याच्या फोडी संपूर्ण तेलामध्ये भिजतील किंवा संपूर्ण फोडींना तेल लागलं जाईल एवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपण खूप जास्त प्रमाणात वापरलं तर लोणचं एकदम तेलकट ऑइली होतं किंवा तेल एकदम कमी वापरलं तर लोणचं कोरडं पडून त्याला बुरशी लागू शकते, ते खराब होऊ शकतं. त्यामुळे लोणचं बनवताना तेलाचं प्रमाण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लोणचं चांगलं आपण मिक्स करून घेऊया. संपूर्ण कैरीच्या फोडी तेलामध्ये चांगल्या खालीवर करून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. चला तर मग सोप्या पद्धतीने कैरीचं 1 ते 2 वर्षापर्यंत टिकणारं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे, अगदी कोणालाही सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने एकदा लोणचं नक्की बनवून ठेवा. आता आपण हे लोणचं या पद्धतीने तयार करून झालं की लगेचच काचेच्या किंवा एका प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये स्वच्छ ती कोरडी करायची आहे व त्यानंतर त्यामध्ये भरून ठेवायचं आहे. साधारण 2 ते 3 दिवस बरणी आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे. चांगलं लोणचं मिक्स करत राहायचं आहे, त्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही, ते कोरडं पडत नाही, त्याला बुरशी लागत नाही. तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा लोणचं नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.